सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। गंभीर गुन्ह्यामध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपल्या पदावरून दूर केलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या संदर्भातलं लोकसभेमध्ये 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलंय। दरम्यान या विधेयकाला विरोधकांनी लोकसभेत जोरदार विरोध केला। विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडून तुकडे अमित शहांकडे भिरकावले, त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमनं या विधेयकाला विरोध केला। This bill opens the door for political misuse by instrumentalities of the state whose arbitrary conduct has been repeatedly frowned upon by the Supreme Court. And finally, it throws all existing constitutional safeguards to the winds. Collective responsibility, judicial review, no confidence motion and disqualification and conviction. And this makes this amendment excessive, unnecessary and unconstitutional. इसलिए मैं इन तीनों विधेयकों का पुरजोर विरोध करता हूं और गृह मंत्री से मैं ये आग्रह करना चाहता हूं कि ये तीनों विधेयकों को वापस लिया जाए। कि जल्दबाजी में लाया गया, इसका सवाल इसलिए नहीं उठता कि मैं इस बिल को संयुक्त समिति को सौंपने की दरखास्त करने वाला हूं। इस पर संयुक्त समिति जो राज्यसभा और लोकसभा पक्ष और विपक्ष सभी सांसदों की बनेगी, जो इस पर विचार करेगी और आपके सामने लेकर आएगी। This bill is to sabotage the federal system of this country. This bill is to sabotage the basic principle of the constitution of this country. Sir, BJP people are telling this bill is to bring morality in politics. Can I ask a question to the Honorable Home Minister? When he was the Home Minister of Gujarat, he had been arrested, sir. Whether he took the morality of that point of time. ये विषय नहीं है, गृहमंत्री जी। अब मुझे सुनो जरा, मुझे सुनो गृहमंत्री जी, मुझे सुनो ना, पहले बैठ जाओ। हाँ गृहमंत्री जी। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ, कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। अरेस्ट के पहले मैंने इस्तीफा दिया है। माननीय सदस्य, आप बिल पर बोलिए। आप 72 के नियम के तहत बोलिए। Sir, this name है, आपका डायरेक्शन है। 19 आप 72 नियम के तहत बोलिए। Sir, like नहीं है सर। नियम के तहत बोला आप 72। Sir, this आपका डायरेक्शन है 19A, 19B। हाँ है। Chapter on call भी है। हाँ। Very clearly telling at least 1 week notice is needed for introducing a bill. Sir, I am telling that this bill is to target the opposition ruling government. This bill is to threaten the people like Nitish Kumar and Chandrababu Naidu. This bill is to blackmail everybody. Sir, याच विषयीची आणखी एक मोठी बातमी आहे। आज लोकसभेमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर प्रकरणामध्ये पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत विधेयक सादर केलं। यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी अजित पवारांचा उल्लेख केला आणि भाजपवर निशाणा साधला। समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत आपण कधीही एनसीपी सोबत जाणार नाही असा दावा केला होता। तसंच या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार भाजपची सत्ता आल्यानंतर कारागृहात चक्की पीसिंग असं विधान करत त्यांना अटक केली जाईल असा दावा केला होता। आणि हाच धागा पकडत समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी आता तेच अजित पवार आज महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत अशा शब्दात भाजपवर निशाणा साधलाय।
विरोध इसलिए करता हूं, माननीय गृह मंत्री जी बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आपने भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में, जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी मैं इस मौके पर कहता हूं ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। देशभरामध्ये ऑनलाईन सट्टेबाजीचं प्रमाण वाढत चाललं आहे। देशातील तरुण पिढी या गेमिंगच्या आहारी पडतीये। आता सरकार या विरोधामध्ये एकापाठोपाठ एक पावलं उचलताना दिसतंय। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं ऑनलाईन गेमिंगचे नियमन करण्याच्या उद्देशानं ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे। त्यानंतर लोकसभेत सुद्धा या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। विधेयकानुसार देशात ऑनलाईन गेमिंगसाठी एक स्वतंत्र केंद्रीय नियामक संस्था स्थापन केली जाणार आहे। ही संस्था कोणते गेम कायदेशीर आहेत, कोणते गेम्स बंदीच्या कक्षेत येतात याचं निर्धारण करेल। फक्त कौशल्य आधारित गेम्सना परवानगी दिली जाणार आहे, तर सट्टा आणि जुगाराच्या स्वरूपातील गेम्सवर बंदी घातली जाणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे। या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। सरकारकडून तातडीने निर्णय झाल्यास सिडकोचा लॉटरी जाहीर होऊ शकते, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सिडकोच्या घरांच्या किमती कमी होतात का या बैठकीनंतर ते बघावं लागेल आणि याकडेच जे घरासाठी अप्लाय करणार आहेत त्यांचं लक्ष असेल। मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे, लॉटरी आपला लवकर निघाल।